तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्याच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला. यामुळे उंदीर येणे बंद होईल. पाणी उकळताना भांड्यातून बाहेर येते, अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा ठेवावा. उकळते पाणी बाहेर येणार नाही. घरात किंवा स्वयंपाकघरात मोर पीस ठेवल्यास पाली नाहीशा होतात. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुळे येणार नाही. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राइंड करावे. कांदा चिरताना डोळे झोंबतात, अशा वेळी चुमिंग खात कांदा चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही. कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी. ती पूर्ण सुकू द्यावी, त्यानंतर ते कपडे धुवावे. ज्या कपड्याला चुमिंग चिकटले आहे ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे. त्यानंतर चिकटलेले चुमिंग हाताने काढावे. पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा. त्यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते. आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा. यामुळे आरसा स्वच्छ होतो. एंडोर्फिन हे हार्मोन आपल्या शरीरात आनंदाची निर्मिती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे हार्मोन आहे. व्यायामामुळे शरीराला चालना मिळते आणि एंडोर्फिन हार्मोनची निर्मिती होते. या हार्मोनमुळे आपला ताण कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते. तुम्ही संतुलित आणि पोषक आहार घेत असाल तर तुमची तब्येत नकळत चांगली राहण्यास मदत होते. मन ताजेतवाने हवे तर गोड खाणे टाळायला हवे. अनेकदा महिलांचा आनंद हा त्याच्या कामात दडलेला असे दिसते. तुम्ही करत असलेले काम तुमच्या आवडीचे असेल तर तुम्ही नकळत आनंदी राहता. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता महिला अनेकदा स्वतःची काळजी घेणे विसरतात. मात्र आपली काळजी घेतली नाही तर दुसरे कोणी आपली काळजी घेणार नसते. त्यामुळे वेळच्या वेळी आपण आपल्या तब्येतीची, आवडीनिवडीची, आपल्या मनाची काळजी घ्यायला हवी. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे. चपाती किंवा पराठ्याच्या कणकेमध्ये जरासे दूध मिसळल्यास ते छान मऊ आणि चविष्ट होतात. केशर मायक्रोवेव्ह किंवा तव्यावर गरम करून घातल्यास स्वाद अधिक छान येतो. कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवड्याभर छान टवटवीत राहतात. भजीच्या पिठात थोडा लिंबाचा रस घातल्याने भजी कमी तेल शोषते. पुरी करण्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्या तेल कमी शोषतात. आमरसाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिक्स करून घालावा. साखरेचा पाक केल्यानंतर त्यात पुन्हा साखरेचा कण होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. पुलात संत्र्याची सालीचे चूर्ण मिसळल्यास पुलावाला छान स्वाद येतो. इडली पात्रातील इडल्यावर थोडेसे गरम पाणी शिंपडल्यास इडल्या व्यवस्थित आणि पटापट निघतात.